जेव्हापासनं क्लाउड किचन चालवायचं ठरवलं ना, तेव्हापासनं स्वतःला एक नियम लागू केला आहे. काहीही झालं तरी फ्रेश इन्ग्रेडियंट्स असले पाहिजे, फ्रेशच फूड गेलं पाहिजे कस्टमरपर्यंत. तरच त्या जेवणाची काही मजा आणि आपल्यालाही समाधान मिळेल. अशा भरपूर आजच्या ऑर्डर्स होत्या. आज हे अनएक्सपेक्टेड गिफ्ट आलं आहे महाराष्ट्र टाइम्सकडून मला. बरं वाटलं. आणि ह्या सगळ्या ऑर्डर्स होत्या. 20 लोकांचं जेवण होतं, दहीवडे होते संध्याकाळी. ह्या ऑर्डर झाल्या, डिस्पॅच झाल्या. लगेचच मग एक कॉल येतो कस्टमरचा. रेग्युलर कस्टमर आहेत की 1.5 किलो चिकन हवं आहे आणि 9-9:30पर्यंत दिलं तरी चालेल. एकदम शॉर्ट नोटीसवर ऑर्डर करते आहे, वेळेवर पाहुणे येत आहे घरी. म्हटलं ठीक आहे गं, काही हरकत नाही, चला करूया. तर लिशियसचं चिकन हवं होतं तिला. मसाला करायला घेतला तर कोथिंबीर नव्हती, संपली पूर्ण. काल भाज्या ऑर्डर केल्या पण नेमकी कोथिंबीर विसरून गेले होते मी. तर पटकन ऑर्डर केला आणि त्यासोबत एक्स्ट्रा मागवावंच लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मसाल्यावरनं आठवलं की मी बऱ्याचशा रील्स वगैरे बघते इन्स्टाला. अशा टिप्स देतात बायका वेळ वाचवण्यासाठी. मसाले बनवून ठेवतात वेगवेगळे, डीप फ्रीज करून ठेवतात, जेणेकरून कुठल्याही करीजला पटकन तो मसाला वापरतात. आणि मला त्या गोष्टी खरं सांगायचं तर कधीच पटल्या नाही. का बरं? आज तुम्ही त्या मसाला बनवायला वेळ घालवताच आहे ना, उद्या वेळ वाचवावा म्हणून. पण त्याने काय होणार आहे? फ्रेश इन्ग्रेडियंट्स वापरा, मसाले छान तेव्हाच बनवा, काही इतका वेळ लागत नाही. पण त्या भाजीला खूप छान चव पण येते. आणि वर्किंग वुमन असले तरी पण त्यांना वेळ वाचवायला हे प्रकारचे जे रील्स असतात आणि त्यांना टॅग करतात की नाही काही गरज. वर्किंग वुमन असली ना तरीही तिला स्वयंपाकाला तेवढा वेळ मिळतोच. नाही तिला मिळाला तर आपल्याकडे मेड्स आहेत, बरेचसे ऑप्शन्स आहेत. पण शक्यतोवर ह्या गोष्टी टाळा. त्या डीप फ्रीज करून खाल्लेले पदार्थ काहीच चांगले लागत नाही आणि शरीरासाठी पण खूप अपायकारक आहे. त्यामुळे आजचा छोटूसा असा सल्ला माझ्याकडून, पटला तर बघा, ट्राय करा. नाही पटला तर काही हरकत नाही, एवढंही मनावर लावून घेऊ नका. तर चला, आपला बोललेपर्यंत आपली भाजी रेडी झाली आणि आता ही भाजी गार करायला पण वेळ जाणारच माझा. वेळ आपली 8 वाजलेले आहेत. आता पटकापट याला अर्धा तास जाईल गार व्हायला. आणि हे मी पातेल्यात गार करते कारण मी कुठलेच भाज्या असं गरम पदार्थ त्या प्लास्टिक कंटेनरमध्ये टाकत नाही. जितकं शक्य होईल तितकी काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्न करते.